हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला मस्त मोकळी फडफडीत खिचडीची रेसिपी शेअर करत आहे. सगळेच करतात पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. तर सर्वप्रथम शेंगदाणे घेतले, शेंगदाणे, बटाटा, थोड्याशा मिरच्या. शेंगदाणे मस्तपैकी फ्राय करून घेतले, चांगले परतून घेतले. परतून घेतल्यानंतर ते छानपैकी भाजून घेतल्यानंतर वाटून घेतले. मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्या मिरच्याच्या त्या तेलामध्ये छानपैकी परतून दिल्यानंतर थोडंसं मीठ टाकून ते वाटून घेतलं. मग शेंगदाण्याचा कूट काढलेला होता तो साबुदाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते व्यवस्थितपणे हलवून घेतलं. मग बटाटा टाकला होता तेलामध्ये परतायला, तो छानपैकी परतून दिला. मग त्याच्यामध्ये वाटलेली मिरची टाकल्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही. म्हणजे आपण जे शेंगदाण्याचा कूट मिक्स केला होता तो साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून दिला. मग त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं, कारण मीठ मी पहिलं पण टाकलं होतं मिरचीमध्ये, त्याच्यामुळे थोडंसंच टाकलं. मग नंतर परतून झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळून झाल्यानंतर ते छानपैकी हलवून दिलं. मग एक 5-10 मिनटं वाफवून दिल्यानंतर मस्त खिचडी तयार झाली. बघा किती छान प्रकारे मोकळी फडफडीत तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.